नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सरस्वतीनगर गणेशपूर येथील एका घराला शनिवारी सायंकाळी आग लागली. शॉर्ट सर्किटने ही घटना घडल्याचा संशय असून आगीत घरातील वस्तू, रोकड असे सुमारे 2 लाख रुपयाहून अधिक किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. खासगी कंपनीत काम करणारे सुरेश चव्हाण यांच्या घरी ही घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता सुरेश नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. पत्नी मुलाला भेटण्यासाठी बेंगळूरला गेली होती. घरात आई, वहिनी व भाऊ होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास फ्रीज जवळून धूर दिसून आला. शेजाऱ्यांनी ओरडून काहीतरी धूर येतोय असे सांगितल्यावर हा प्रकार लक्षात आला. बघता बघता घरातील कपडे, कॉट, गादी, अंथरूण आदी वस्तूंनी पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग विझवली, पण टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर फिल्टर, तिजोरी व सोफा आदी साहित्य जळून खाक झाले आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं घर फोडून चोरट्यांनी 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बेळगाव शहरातील मानतेश नगर येथे आज रविवारी सकाळी घडली. महादेव बासोदी असं त्या घर फोडण्यात आलेल्या सेवानिवृत्त एएसआय पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बासोदी आपल्या कुटुंबासमवेत बाहेर गेले असताना चोरट्यांनी वेळ साधून घरी कोणी नसल्याचे लक्षात घेऊन सोने चोरून पळ काढला आहे. कुलगाम परिसरात दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर शनिवारी पहाटेच सुरक्षा दलांनी पोलीस व लष्करी जवानांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली. त्यात चिनीगाम येथे सर्वात मोठी चकमक झडली. एका घरात दडून बसल्याचे कळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या घराला वेढा टाकला, पण आतील दहशतवाद्यांनी जवानांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या मृत दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा विभागीय कमांडर फारुक नल्ली याचाही समावेश आहे. दुसरी चकमक मोदरगाम येथे झडली. तेथेही लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद झाले. यानंतर भारतीय सुरक्षा दल व लष्कराने आक्रमक भूमिका घेत या दहशतवाद्यांच्या भोवतीचा फास आवळत नेला आहे. तेथे अद्यापही चकमक सुरू असून या भागात 2 ते 3 दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांच्या सूत्रांनी दिली आहे. वाडी, रत्नागिरी, कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा देवाच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम पुढे ढकलल्याने ज्योतिबा देवांचे दर्शन आजपासून नियमितपणे सुरू राहणार आहे. ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे. पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयातर्फे 7 ते 11 जुलै या कालावधीत देवाच्या मूर्ती संवर्धनाचे काम केले जाणार होते. मात्र या संदर्भात ज्योतिबा डोंगरावरील सर्व श्रीपूजकांची बैठक झाली. त्यामध्ये देवांची श्रावण षष्ठी यात्रा 10 ऑगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी श्रीपूजकांना काही दिवस अगोदर तयारी करावी लागते. याचा विचार करून मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात यावे अशी विनंती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली होती. त्यांच्या विनंतीचा विचार करून संवर्धनाचे काम पुढे ढकलले आहे. त्यामुळे ज्योतिबाचे दर्शन नियमितपणे सुरू राहणार आहे. चिकनच्या दरात घसरण सुरू झाली असून 300 रुपये प्रति किलोवर पोहोचलेला दर मागील 2 दिवसात 200 ते 210 रुपयांवर आला आहे. मंगळवारी दिनांक 2 रोजी बेळगावमध्ये चिकनचा दर प्रति किलो 200 रुपये होता, तर आज रविवारी हा दर 210 रुपये राहिला. बॉयलर कोंबड्यांच्या आवकेत वाढ झाली आहे. एप्रिल आणि मे हे 2 महिने उष्म्याचे असताना चिकनचे दर वाढले होते. उन्हाळ्यात पक्ष्यांची वाढ थांबते. 40 दिवसात तयार होणाऱ्या पक्ष्यांना उन्हाळ्यात 45 दिवस लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात बॉयलर कोंबड्यांना अधिक उष्मास सहन होत नाही. त्यामुळे त्यांचे मृत्यूचे प्रमाणही वाढते. अनेक ठिकाणी पाणी टंचाई असल्याने पोल्ट्री चालकांनी उत्पादन बंद ठेवले होते. त्यामुळे आवक कमी झाली होती. पण आता उत्पादन वाढले असून दरात घसरण सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी 8 वाजता बारामती येथे गोविंदबाग या श्री शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी श्री श्री शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि याप्रसंगी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न
दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या संदर्भात आपण काय करता येते ते पाहतो असे त्या समितीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले. गेल्या काळातील सीमा प्रश्नासंदर्भात घडलेल्या घडामोडींची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांकडून घेतली. यावेळी प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे, विनोद आंबेवाडीकर, मारुती मरगानाचे उपस्थित होते. बेळगावचे सुप्रसिद्ध सामाजिक सहकार महर्षी कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला 2 सप्टेंबर रोजी श्री शरद पवार साहेब बेळगावला येणार आहेत. याबाबतही यांच्याशी चर्चा केली. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. रात्री 11 नंतर घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कर्नाटक पोलीस ऍक्ट अंतर्गत गुन्हे नोंद केले जात आहेत. रात्री गस्तीवरील पोलिसांना रोज 20 गुन्हे दाखल करण्याचे टार्गेट दिले असून बाहेर फिरताना दिसेल त्याला पोलीस उचलू लागले आहेत. त्यामुळे यापुढे रात्री 11 नंतर फिरायचे असेल तर जपूनच फिरावे लागणार आहे. बेंगळूरप्रमाणे बेळगावात राज्य सरकारकडून नाईट लाईफ सुरू केली जाणार होती. तसे झाल्यास रात्री सर्व आस्थापने सुरू राहण्यासह नागरिकांना रात्री बाहेर जाता येणार होते. पण ती सध्या दूरची गोष्ट ठरली असून रात्री 10 वाजता पोलिसांच्या गस्तीची वाहने फिरत असून दुकाने बंद करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या जात आहेत. तर रात्री 11 नंतर घराबाहेर दिसणाऱ्यांना ताब्यात घेतले जात असून चौकशी केली जात आहे. बेळगाव तालुक्यात पश्चिम भागात 8 दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भाताच्या रोप लागवडीस 4 सुवासापासून प्रारंभ झाला आहे. पश्चिम भाग अतिपावसाचा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जून महिन्यात सर्वत्र दमदार पाऊस पडतो. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहतात. मात्र यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2-3 पाऊस वगळता रोजच काही वेळ पाऊस व काही वेळ ऊन अशी रोजचीच अवस्था सुरू आहे. त्यामुळे मोठ्या पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली होती. आता 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले आहे. नदी नाल्यांना बऱ्यापैकी पाणी आले आहे. शेतवडीत पाणी झाल्याने आता भाताच्या रोप लागवडीची कामे सुरू झाली आहेत. मान्सून आता जोर पकडला असून आल्हाददायक वातावरणामुळे काही ठिकाणे पर्यटकांना साथ घालत आहेत. आज रविवारी बेळगावहून तिलारी, पारगड, आंबोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांनी बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्ग गजबजला होता. यंदा जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात वर्षा पर्यटनाला बहर आल्याचे दिसून आले. सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. भुरभुर पावसात सृष्टी धुक्यात हरवते. उंचावर उभे राहून अवतीभोवतीचा निसर्ग पाहण्याची, आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. निसर्गाची ही किमया अनुभवण्यासाठी बेळगावचे पर्यटक चंदगड तालुक्यातील निसर्ग स्थळांसह आंबोलीकडे धाव घेत आहेत. रविवारी सकाळी 9 पासून वेंगुर्ला मार्गावर दुचाकीसह कारमधून फिरणाऱ्या तरुणाईची रीघ लक्ष वेधून घेत होती. पावसाळा सुरू झाला की वर्षा पर्यटनाला बहर येतो. विशेषतः शनिवारी आणि रविवारी पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे नियोजन करून पर्यटक गर्दी करत आहेत. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण ही समाजसेवेसाठी सतत झटणारी संस्था आहे. समाज विकासाच्या कामात रोटरी दर्पणचे योगदान असते. शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंवर्धन, सामाजिक अशा विविध क्षेत्रात काम करत असून गरजू महिलांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे उद्गार रोटरी क्लबचे प्रांतपाल शरद पै यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मण्णूर गाव दत्तक घेण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने महिला तसेच मुलींनाही संगणक प्रशिक्षण, शिलाई मशीन प्रशिक्षण व वाटप, गरजू मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप असे उपक्रम राबवण्यात आले. यावेळी RM चौगुले, मुकुंद तरळे, महेश बुल्ले आदी उपस्थित होते. महिला व मुलींनी कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करून घेऊ नये.
कोणावरही अन्याय होत असल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. महिलांनी घर सांभाळत समाज व राष्ट्राची जबाबदारी घेतली पाहिजे. यासाठी आमच्याकडून आपल्याला सर्व सहकार्य मिळेल, अशी ग्वाही निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांनी दिली. केएचपीटी स्फूर्ती प्रोजेक्टतर्फे महिला व मुलींच्यासाठी पोलीस स्टेशन आणि अग्निशमन दलाच्या कामाविषयी माहिती देतेवेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी स्फूर्ती प्रोजेक्टचे प्रमुख विनायक चौगुले, हवालदार केंपण्णावर, श्री शैल होसमनी, अग्निशामक दलाचे उदय पट्टण, रवी हेगडे आदी उपस्थित होते. वैष्णव सदन आश्रम, येळ्ळूर धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी मार्गस्थ, हरिभक्तांची मांदियाळी, पाऊले चालती पंढरीची वाट, हाती भव्य पताका, टाळ मृदुंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि मध्यभागी माऊलींची पालखी अशा मंगलमय वातावरणात श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे येळ्ळूर येथून प्रस्थान झाले. ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी मंदिरात पालखी पूजन करून त्यानंतर विळेकरी, टाळकरी, मानाचा अश्व, मानदंड धरणारे मानकरी आणि विठ्ठल नामाचा गजर करणारे वारकरी अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भजन कीर्तन करत येळ्ळूर येथून दिंडी मार्गस्थ झाली. या दिंडीमध्ये पंचक्रोशीतील येळ्ळूर, नागुर्डा, हलगा, मुतगा, धामणे, ब्रह्मगट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, औचारहट्टी, सुळगे, देसूर, राजहंसगड आदी गावातील वारकऱ्यांचा समावेश होता. चिकोडी शहरात 100 खाटांच्या माता व शिशु रुग्णालयाच्या इमारतीचे तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील चंदूर सैनिक टाकळी पुलाचे लवकरच उद्घाटन होणार असल्याची माहिती विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली. एकसंबा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर देखील वाढले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत आता शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा शुल्कात देखील वाढ होत आहे. मालमत्ता खरेदी शुल्क करारासाठी आवश्यक वाढलेली बॉन्डची किंमत सर्वांनाच नाकीनऊ करून सोडत आहेत. यामुळे सार्वजनिकातून संताप व्यक्त होत असताना नुकतीच कर्नाटक शासनाने शेतीच्या उतार्याची किंमत देखील वाढवली आहे. जवळपास ही किंमत दामदुप्पट झाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या तुरळक पण सततच्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढत असून दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दूधगंगा नदीवर असलेल्या बारवाड व कारदगा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बारवाड कुन्नूर दरम्यान दूधगंगा नदीवरील पूल 2 दिवसापूर्वीच पाण्याखाली गेला असताना आता कारदगा पूल देखील पाण्याखाली गेला असून हा पूल या परिसराला सर्वचा मार्ग म्हणून वरदानच ठरला आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात होणारी रहदारी ठप्प झाली आहे. खानापूर बस स्थानकाची नवीन इमारत, नव्याने बांधण्यात आलेली तालुका आरोग्य इमारत व नूतन हेस्कॉम कार्यालय यावर इतर भाषेबरोबर मराठीतही फलक लावा यासाठी सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मागणी केली. तसेच आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांना भेटून कारवार लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री विश्वेश्वर कागेरी हेगडे यांना फोनवर चर्चा करून उपरोक्त मागणी करून विनंती व इशारा देण्यात आला. यावेळी माजी सभापती सुरेश देसाई, पीएच पाटील, रवी पाटील, राजू पाटील व गोपाल पाटील आणि इतर उपस्थित होते. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी वैज्ञानिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पशुसंगोपन खात्याच्या वतीने कैद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कारागृहाचे अधीक्षक BM कोटरेश व पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. शशीधर नाडगौडा, वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव तेली,
आदींच्या उपस्थितीत व जेलर FT दंडैनावर यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमात 50 कैद्यांनी भाग घेतला होता. त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हुतात्मा चौक येथे इमारतीच्या बांधकामावेळी हेस्कॉमच्या फीडर पिलर बॉक्सला धक्का लागल्याने तो कोसळला. 11 kV क्षमतेचा विद्युत पुरवठा या वाहिन्यांमधून होत असल्याने थोडक्यात अनर्थ टळला. त्यामुळे बांधकाम करताना विद्युत वाहिन्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हुतात्मा चौक, मारुती चौक कॉर्नरवर एखाद्या अपार्टमेंटचे काम सुरू आहे. अपार्टमेंटच्या समोरून 11 kV भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. या विद्युत वाहिन्यांना सपोर्ट देण्यासाठी ठिकठिकाणी फीडर पिलर बॉक्स उभारण्यात आले आहेत. बांधकामाच्या वेळी धक्का लागणारे फीडर पिलर बॉक्स कोसळला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.